ग्रहण कालावधीमध्ये आपण नित्य सेवा करतो, पूजा याज्ञिक कर्म करतो आणि त्या माध्यमातून मनशांती मिळवत असतो. चंद्र हा शांतीचा कारक आहे, मनशांत प्राप्ती करून देणारा ग्रह आहे. त्यामुळे या ग्रहणाच्या दिवशी जेव्हा चंद्रग्रहण सुरू असतं त्या दिवशी पौर्णिमेचं औचित्य साधून तुम्ही शिवशंकराची उपासना करू शकता. त्या माध्यमातून मनशांती मिळते. काही विशिष्ट राशींना या ग्रहणाचे शुभ आणि अशुभ असे दोन्ही परिणाम प्राप्त होत असतात आणि काही राशींना संमिश्र प्रमाणामध्ये पुढील वर्षभर तुम्हाला शुभाशुभ परिणाम प्राप्त होत असतात. गरोदर महिला भगिनींनी आता हे ग्रहण सूर्योदयापासून वेदादी नियम पालन करण्याचे आहे. सकाळी 11 नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आहार घ्यायचा नाहीये. ग्रहण कालावधीमध्ये जास्तीत जास्त शिवशंकराची उपासना करणं, कृष्णाची उपासना करणं तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरतं.